माननीय आमदार राजभाऊ, उपस्थित सर्व मराठा बंधू, राजभाऊ प्रेमी लोक, विविध संघटना, व्यापारी बांधव, सर्व घटक, शेतकरी बांधव, त्याचबरोबर सर्व कामगार, सर्व शासकीय अधिकारी, पदाधिकारी, सर्व जनता बंधू भगिनी, महिला वर्ग, विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा गेली 10 दिवस झाले देत आहेत. आणि आज या ठिकाणी संपूर्ण सकल मराठा समाजाचे आमचे आदरणीय जगदळे साहेब व सर्वच सुरवत साहेब, सर्व बांधव आज या ठिकाणी गेली 2 दिवस झालं चर्चा होत असताना आज आमचं एक शिष्टमंडळ ही मुंबईला गेलेलं आहे. आणि रात्रीही माझी चर्चा शासनाबरोबर होत असताना किंवा त्या दिवशी 3 दिवस झाल्यानंतर चंद्रकांतदादा पाटील या ठिकाणी आलेले होते. आणि रोज या ठिकाणी दिवसाड चंद्रकांतदादा पालकमंत्री या नात्यानं चर्चा होत असताना रात्रीही चर्चा झाली, मगाही चर्चा झालेली. आणि त्या ठिकाणी त्यांनी एक आश्वासित केलेलं आहे की राजभाऊ, आम्ही ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये असेल विषय किंवा हैदराबाद गॅजेटचा विषय असेल, या बाबतीमध्ये शिंदे समितीची या ठिकाणी एक नियुक्ती केलेली आहे. आणि ह्याच्यावरती सखोल असा अभ्यास चालू आहे. आणि ज्या अधिसूचना सगळेश्वरीची काढलेली होती त्याच्यावरती पण हरकती आलेले आहेत. आणि त्याच्यावरती सुद्धा सगळे हरकतीवरती स्क्रुटनी चालू आहे. आणि याला आपल्याला पण माहित आहे की आपणही या विधानसभेचं विधानसभा सदस्य म्हणून काम करताय, आपल्याला या सर्व गोष्टी ज्ञात आहेत. त्यामुळे या ठिकाणी काही विलंब लागणार आहे. आणि त्याच पद्धतीची सर्व उपोषणकर्ते असतील किंवा आंदोलनकर्ते असेल, या पद्धतीने आम्ही सर्वांनाच समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपल्यालाही आम्ही सांगू इच्छितो की आपलं आंदोलन स्थगित करावं. आणि या ठिकाणी ज्या काही मागण्या आहेत आपल्या वसतिगृहाच्या बाबतीमधल्या आणि मुलांच्या बाबतीमध्ये मोफत शिक्षणाच्या, या बाबतीमध्ये आपण स्वतः येऊन, मी आपल्याबरोबर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे स्वतः येतो आणि त्या ठिकाणी बैठक लावून या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू. अशा पद्धतीचं त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर आणि सर्व सकल मराठा समाज बांधव या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी एक चर्चा केल्यानंतर आणि सर्व समाजाच्या वतीनं मला या ठिकाणी सांगण्यात आलं की या ठिकाणी आपण गेली 10 दिवस झालं हे आंदोलन सुरू आहे, याला स्थगिती द्यावी. अशा पद्धतीचं मला काही समाज बांधवांनी सूचना केल्याप्रमाणे आज या ठिकाणी तूर्त आपण हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करतोय. आणि भविष्यकाळातली पुढची दिशा सर्व समाज बांधवांना एकत्रित करून या ठिकाणी घेण्याचा आम्ही निश्चितपणे भविष्यात प्रयत्न करू. आणि या ठिकाणी आपण सर्वच या ठिकाणी बार्शीतील असतील किंवा संपूर्ण राज्यातील मराठा समाज बांधवांनी पाहिलं बांधवांनी या ठिकाणी मी पोटतिडकीनं विशेष अधिवेशन घ्यावं ही मागणी करत असताना सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्ष असेल किंवा 288 पैकी एकमेव आमदारांनी ही भूमिका मांडली माझ्या समाज बांधवांकरता. या ठिकाणी भविष्य काळामध्ये सुद्धा आज आपल्या या माध्यमांच्या ह्याच्यातून मी आपल्या सर्वांना एक विनंतीपूर्वक संदेश देऊ इच्छितो की आपला जो प्रश्न आहे हा विधानसभेमध्येच विशेष अधिवेशन घेतल्याशिवाय सुटणार नाही. एकतर विधानसभेचं अधिवेशन घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये काय अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याकरता केंद्र सरकारकडे साकडं घालणं आणि जर ह्याच्यावरती मार्ग निघत नसेल तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या कोर्टाचे दरवाजे ठोठावणं ह्याच्याशिवाय मला कुठला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला किंवा जेवढा माझा अभ्यास आहे ह्याच्याशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही असं मी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो. आणि माझं जे आता हे आंदोलन आहे ते तूर्त स्थगित करतो आणि पुढील दिशा सर्व समाज बांधवांचं मार्गदर्शन घेऊन पुढील दिशा या ठिकाणी आम्ही सगळेजण या ठिकाणी ठरवू. मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण 288 आमदारांना जे पत्र दिले आणि पक्ष प्रमुखांना तर त्यांच्या तर नंतर तुम्हाला काय निरोप वगैरे काय बाबा आता तुम्ही स्थगित करायला लागले आता मी काय चर्चा झाली का? मी माझी प्रामाणिक भूमिका संपूर्ण राज्यासमोर मराठा समाज बांधवांच्या सर्व गरजूवान मराठा जी मुलं आहेत
किंवा त्यांचा भविष्यातला जो शिक्षणाचा किंवा भविष्यातला नोकरीचा प्रश्न आहे किंवा येणाऱ्या अडचणी, या अडचणी संपूर्ण राज्याच्या समोर ठेवलेल्या आहेत. कारण सर्वांना लोकप्रतिनिधित्व मिळत असताना समाजाचा पण सिंहाचा वाटा असतो आणि सगळे विधान परिषदेचे आमदार, विधानसभेचे आमदार, विरोधी पक्ष, सत्ताधारी, राज्यपाल महोदय, अध्यक्ष महोदय, या सगळ्यांना पत्र लिहून मी कळवलेलं आहे. आणि मला भविष्यात अशी अपेक्षा आहे की हा प्रश्न कुठेतरी निकाली लावण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनीच ह्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घ्यावी अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. ज्या आमदारांनी आपल्याला पाठिंबा दिला नाही तर तिथील आमदारांना, मराठा लोकांना तिथील तुम्ही काय सांगता? सर्व मराठा समाज बांधवांना मी पुन्हा एकदा विनंती करू इच्छितो बांधवांनो की आपला जो प्रश्न सुटणार आहे तो विधानसभेचं विशेष अधिवेशन घेऊनच सुटणार आहे. आणि त्याकरताच आपण या ठिकाणी आता एक 10-15 दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे. त्याच्या अगोदर आणखीनही वेळ गेलेली नाही. आपण सर्वांनी त्या आमदाराला निवेदन देऊन विशेष अधिवेशनाकरता आणखीन 15-20 दिवसाचा कालावधी आहे एवढी विनंती करावी. नाहीतर मी सांगितल्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आपला प्रश्न हा असाच गेली 40 वर्ष जसा राहिला तसाच हा प्रश्न राहणार आहे. त्याकरता सगळ्यांनी मिळून या ठिकाणी जर प्रयत्न केले तरच हा विषय या ठिकाणी सुटणार. पोलीस भरतीसाठी अनेक जण प्रयत्न करतात, त्यासाठी तुम्हाला हजारो विद्यार्थी निकाल भेटलेले आहेत, पण शासनाकडून असा काय ठोस आले का त्याच्यावरती की आता लवकरात लवकर त्या संदर्भात? त्याची मी काय विनंती केली होती त्याला 9च्या ऐवजी 12,000 आणि डिसेंबरच्या आत सगळ्या जागांची भरती करण्याचं त्यांनी काल सकारात्मक भूमिका शासनाने दाखवली आहे. आणि आणखीनही मी पुढच्या आठवड्यामध्ये जाऊन पाठपुरावा निश्चितपणाने त्या ठिकाणी करेन. जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा एकदा तुम्ही ठिय्या आंदोलनात बसणार? हे असंच सातत्यानं चालू राहणार आहे. कारण 40 वर्ष झालं सगळ्यांनीच माझ्या अगोदरच्या थोर व्यक्तिमत्वाने पण आंदोलन केलेले आहेत, उपोषण केलेले आहेत, मोर्चे निघालेले आहेत, 58 मोर्चे निघाले आहेत. माझ्या 500च्या आसपास मराठा बांधवांनी सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे. तरी सुद्धा हा प्रश्न ज्या ठिकाणी ट्रॅकवरती यायचा त्या ट्रॅकवरती येतच नाही. आणि याकरता सर्वांनीच एकजुटीनं एकाच वेळेस हा लढा उभा करणं गरजेचं असं या ठिकाणी माझं प्रामाणिक मत. पण पुन्हा एकदा तुम्ही ठिय्या आंदोलनाला बसणार? निश्चितपणानं ज्या वेळेस हा प्रश्न घ्यावा लागणार त्यावेळेस आम्हाला प्रत्येक वेळेस आंदोलन करावंच लागणार आहे. आणि हा प्रश्न सोडवून घेण्याकरता सर्वांनी सामूहिक दृष्ट्या प्रयत्न करणं गरजेचंच आहे. संदीप छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्व समाज बांधवांना विनंती करतो सगळ्यांनी थांबायचे. आमदार राजाबरोबर यांना विनंती करतो आपल्या या ठिय्या आंदोलनाचा आज सांगताय तर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आपण सांगता करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. सगळ्यांनी हात वर करून घोषणा द्यायच्या. आपल्या या आमदार राजाबरोबर यांचं हे ठिय्या आंदोलन आज दिवस 10वा होता. 10व्या दिवशी या ठिय्या आंदोलनाची आपण सांगता करतो. सगळ्यांनी हात वर करून जोरदार घोषणा द्यायच्या. हिंदवी स्वराज्य संस्थापक जामदार राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब की जय. जय भवानी. एक मराठा एक मराठा एक मराठा. अरे झालंच पाहिजे झालंच पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्या सायंकाळी ठीक 6 वाजता सर्व मराठा समाज बांधवांना एक आमंत्रण आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपल्या सर्व मराठा समाज बांधवांचा एक प्रश्न प्रलंबित होता. तो प्रश्न सुटून आपल्या सर्व समाज बांधवांचं हक्काचं असं मराठा मंदिर हे वास्तू उभारण्यात आले आणि त्या वास्तूचा लोकार्पण सोहळा उद्या सायंकाळी ठीक 6 वाजता कुर्डुवाडी रोड या ठिकाणी होणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी.
परिसर